नमस्कार मंडळी, मी अनुराग आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करू उद्या खेळल्या जाणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या फायनल मॅचबद्दल. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ आपापले सेमीफायनल सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचले आहे. उद्याचा सामना अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवरती खेळला जाईल. दोन्ही संघ बऱ्यापैकी फॉर्ममध्ये आहे. असं नाही की दोन्ही संघ सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करून फॉर्ममध्ये पोहोचलाय. दोन्ही टीम्स थोडेफार स्ट्रगल करतच आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की भारतीय टीम गोलंदाजीमध्ये, बॉलिंगमध्ये थोडी स्ट्रगल करत आहे. वरुण चक्रवर्ती झाला आणि बाकीचे गोलंदाज पण बऱ्यापैकी रन्स लीक करत आहे आणि न्यूझीलंड टीम पण ओव्हरऑल टीम पहिले स्ट्रगल करत होती. सुरुवातीच्या आपण बघितलं की सुरुवातीच्या फेरीमध्ये ते 1-2 मॅचेस हरले. सुपर 8मध्ये पण त्यांचा पराभव झाला. ते पण पाहिजे तसं फॉर्म सगळ्या प्लेयरचा क्लिक झालेला नाही असं म्हणता येईल. एक्सेप्शनल केस जर म्हणायची झाली तर फिन आलेन आणि टीम सॅफर्ड त्यांचे ओपनिंग सलामी फलंदाज पण बऱ्यापैकी त्यांचा पण फॉर्म लडखडतच आहे. तर उद्याच्या सामन्यामध्ये मला असं वाटते जो संघ संयम दाखवेल, प्रेशर सिच्युएशनमध्ये धैर्य हरणार नाही आणि संयमाने खेळेल, क्रंच सिच्युएशनमध्ये आपले डोके वापरून संयमीपणे खेळेल, तो विजय ठरेल. कारण की फायनल मॅचमध्ये मला असं वाटते की काही काही मोमेंट्स अशा येईल की जे तुम्ही कशा पार करता ॲज अ इंडिव्हिज्युअल आणि ॲज अ टीम, तोच संघ विजय ठरेल. तसं पाहायला गेलं तर न्यूझीलंड संघ आयसीसी टुर्नामेंटच्या फायनल्समध्ये भारताला जड गेलेला आहे. याच्या आधी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडने भारताला हरवलं, केन विलियम्सनच्या कॅप्टनशिपमध्ये. त्याच्या अगोदर 2000 मध्ये नैरोबीमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने भारताला हरवलं फायनलमध्ये. तेव्हा क्रिस क्रेन्सने दमदार सेंचुरी ठोकली होती आणि मला असं वाटते मागच्या दोन्ही वेळेसचा उद्या भारत बदला घेईल आणि विजय ठरेल. आणि हो, 2019चा वर्ल्ड कपचा सेमीफायनलचा पराभव पण आपल्याला विसरता कामा नये. दोन्ही टीमच्या प्लेयर्स बद्दल बोलायला झालं तर न्यूझीलंडचे दोन्ही ओपनर्स एकदम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आपण बघितलं सेमीफायनलमध्ये फिन ॲलेनने 33 चेंडूमध्ये 100 धावा फटकावल्या आणि त्याने स्वतःच्या बळावर साऊथ आफ्रिकेला बाहेरचा रस्ता दाखवला, जे की एक फेवरेट टीम म्हणून या वर्ल्ड कपमध्ये त्यांची वाटचाल सुरू होती. बाकीच्या प्लेयर्स बद्दल बोलायला गेलं तर सचिन रवींद्र बऱ्यापैकी फॉर्ममध्ये आहे. तो मागच्या 2023च्या 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप सारखा फॉर्म त्याला अजून मिळालेला नाही. ग्लेन फिलिप पण ऑन अँड ऑफ आहे आणि डॅरेल मिचेल, जो की त्याचा सगळ्यात चांगला खेळाडू असं म्हणता येईल, तो 6 नंबरवर खेळायला येतात तो, आणि तेव्हा मला वाटतं बऱ्यापैकी उशीर होऊन जातो. तर अशी त्यांची बॅटिंगची रचना आहे. बॉलिंगमध्ये बोलायला गेलं तर मॅट हेनरी आणि लॉकी फर्ग्युसन हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सोबतच त्यांचा कॅप्टन मिचेल सॅटनर हा पण चांगली गोलंदाजी करत आहे. स्पिन डिपार्टमेंट तो सांभाळत आहे. भारतीय संघाबद्दल बोलायला झालं तर अभिषेक शर्मा आणि सूर्या आणि वरुण चक्रवर्ती हे असे प्लेयर्स आहे, हे असे खेळाडू आहेत, त्यांच्या फॉर्मबद्दल फायनलमध्ये जाताना थोडीशी चर्चेचा विषय किंवा शंका असू शकते. पण मला असं वाटते सूर्याला एवढं आपण हायलाईट नाही करू शकत, जेव्हा की त्यांनी 1-2 चांगले नॉक खेळले, पण तरी सेमीफायनलमध्ये आणि त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये तो थोडासा दचकत खेळत होता. तर फायनलमध्ये त्याच्यावर बऱ्यापैकी प्रेशर राहील. अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीचं बोलायला झालं तर दोघेही आपापल्या डिपार्टमेंटमध्ये नंबर 1 होते T20 वर्ल्ड कप सुरू व्हायच्या अगोदर. पण दोघांसाठी वर्ल्ड कप एकदम निराशेचा झाला आहे. पण मला असं वाटते उद्या दोघांनीही आपलं दडपण झुगारून जर नॅचरल खेळ केला तर दोघेही यशस्वी होतील. मला असं वाटते जसं की आपण मागच्या वर्ल्ड कपमध्ये बघितलं 2024च्या
पूर्ण वर्ल्ड कप विराट कोहलीसाठी खराब गेला होता. पण फायनल मॅचमध्ये त्यांनी दमदार खेळी करून भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा अ, पटकावला होता. त्याने 74 धावाची किंवा जवळपास तेवढ्याच 74-76 रन्सची खेळी केली आणि भारताला एक विजयी धावसंख्येपर्यंत त्यांनी पोहोचून दिले होते. वरुण चक्रवर्तीबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं त्यांनी स्टंप टू स्टंप मारा करायला हवा. त्याने डिफेन्सिव्ह बॉलिंग करू नये, स्टंप्सवर अटॅक करायला हवा आणि त्याला या वर्ल्ड कपमध्ये जेवढ्या विकेट मिळाल्या त्या सगळ्या बोल्ड आणि लेग बिफोर अशा आहेत. तर मला वाटते की तो वरुण झाला आणि अभिषेक शर्मा झाला, दोघेही आपले दडपण झुगारून फायनलमध्ये भारताच्या विजयात नक्कीच हातभार लावेल. बाकी बुमराह तर आपल्या टीमचा एक सुपरस्टार आहे. बुमराहचे 4 ओव्हर आणि वरुण चक्रवर्तीचे 4 ओव्हर असे 20 पैकी 8 ओव्हर हे मॅच ठरवतील. मॅचसाठी टर्निंग पॉईंट ठरतील भारतासाठी. आणि बाकीचे गोलंदाज अक्षर झाला, हार्दिक आणि अर्शदीप हे त्यांना बऱ्यापैकी साथ देत आहे. मला असं वाटतं उद्या उद्याच्या मॅचसाठी बघायला गेलं तर खूप सारे समीकरण भारताच्या विरुद्ध आहे. उद्या कोणतीही टीम सलग दोनदा वर्ल्ड कप कोणत्याही टीमला सलग दोनदा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही आणि या अगोदर कोणतीही टीम आपल्या आपल्या घरी होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये जिंकलेली नाही आणि या अगोदर भारताने कधी न्यूझीलंडला T20 वर्ल्ड कपमध्ये हरवलेलं नाही आणि भारत अहमदाबादच्या स्टेडियमवर महत्त्वाचे सामने हरत आलेले आहे. तर हे सगळे समीकरण भारताच्या बाजूला आहे. तर मला वाटतं हे सगळे समीकरण उद्या पलटून जाईल आणि एक वेगळा निकाल आपल्याला बघायला मिळेल आणि भारतीय संघ नक्कीच चॅम्पियन होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच दर्जेदार मराठीमधील क्रिकेट अनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.